कशा आहात मग सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आणि खरंच मनापासून धन्यवाद की माझे साधे व्हिडिओ असूनही तुम्ही मला सपोर्ट करतात. आणि तुमच्यापर्यंत जर व्हिडिओ पोहोचले अजून तर मला खरंच नक्की सपोर्ट करा. आणि तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि करता सपोर्ट तुम्ही मला एवढे साधे व्हिडिओ असूनही. तर आज शेवटपर्यंत हा व्हिडिओ आहे का? आज काय दुसऱ्या विषयावर नाही आहे काय, आज नवरा बायकोच्या ह्या विषयावरती व्हिडिओ बनवते. कारण की कोणीतरी मला प्रश्न विचारला होता. तर शेवटपर्यंत आहे का आणि नक्की कमेंटमध्ये सांगा मला काही चुकीचं बोलले का म्हणून. तर भावांनो, कोणीतरी मला कामाबद्दल विचारलं, माझ्या नवऱ्याबद्दल कोणीतरी विचारू दे, जाऊ दे, काय हरकत नाही. लोक बोलणारे असतात, बोलू द्यायचे, आपण जास्त डोक्यात नाही घ्यायचं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे माझ्याकडे, मी उत्तर देते तुम्हाला. आणि तुम्ही पण मला सांगा. मला एक सांगा, अगर परिस्थिती नाजूक असेल की आपला नवरा कामाला नाही की काहीतरी वेळ काळ असेल, तब्येत ठीक नसेल, काही घरातल्या अडचणी असते ना, त्या टायमाला बायकोनी नवऱ्याला साथ देणं गरजेचं आहे की नाही? तुम्ही मला सांगा, खरंच कमेंटमध्ये सांगा. बायकोनी नवऱ्याला साथ दिली पाहिजे की नाही? का असं आहे का की नाही, बायकोनी कामच नाही केलं पाहिजे आणि नवऱ्यानेच काम केलं पाहिजे, त्यांनीच आणून घरात खायला घातलं पाहिजे, मुलं बाळा नवऱ्यानेच सांभाळले पाहिजेत, असं काय आहे का? अरे अडचणी येत असते तर, दिवस एका जाग्यावर नसते तर, तब्येत बिघडते, कधी काहीतरी संसारात उलटसुलट होतं असतं. त्यासाठी नवऱ्याला साथ देणं एक बायकोचं कर्तव्य आहे. नवरा बायको म्हणजे काय खेळ आहे का? नवरा बायको म्हणजे नाही तुम्ही काम करीत नाही तर मग मी उपाशी बसा, आता घरात लेकराबाळांना काहीच नाही घालत खायला मी, कारण की तुम्ही कामच करीत नाहीत. असं काही नसतं. हां चल ठीक आहे, नवरा दारू पितोय की रोज हाणमार करतोय, मग काय होतं, कधी कधी राग येतो की आपण एवढं पण करून ते नवरा दारू पितोय, हाणमार करतोय, तर ही चुकीची गोष्ट आहे. तसं माझ्याबद्दल तसं काहीच नाही आहे. माझा नवरा कधी दारू पित नाही, माझा नवरा कधी वाईट बोलत नाही. आज तब्येत ठीक नसती, मग तशा नवऱ्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे का नाही? नवऱ्यामुळं बायकोला शोभा आहे की नाही मला सांगा तुम्ही. असत्यात अडचणी, काही असत्या, समजून घेणं गरजेचं आहे आपलं. जिथं बाई समजून घेत नाही ना, चांगला असन तिथं, चांगला नवरा असन, गुढीशे शब्द असते ना, तिथं जर त्या लेडीजने समजून नाही घेतलं तर ते घर टिकलं जात नाही. नाही टिकलं जात. भांडण पण झालं ना, जिथली तिथं भांडण सोडलं ना, हा विषय इथं झाला आहे, तिथंच सोडून द्यायचा. तो होतं आपल्याकडून चुका होत्या, नवऱ्याकडून चुका होत्या, तर पण हे घर टिकवायचं असतं. हा संसाराचा गाडा पुढं न्यायचा आहे आपल्याला. त्याच्यामुळं काही गोष्टी इग्नोर करणं लय गरजेचं आहे, नवऱ्याने पण आणि बायकोनी पण. काय आयुष्यात चुका घडतात, घडमड होत असते काय पण. कधी लोक काय सांगतात, कोणी काय बोलतं, दुसऱ्यावर न विश्वास ठेवताना आपला संसार आपण कसा पुढं न्यायचा हे दोघांना कळलं पाहिजे. दोघांनी एकमेकाला साथ दिली पाहिजे, तर तिथं तो संसाराचा गाडा पुढं चालतो. तुम्ही म्हणता की ताई अशा का म्हणल्या? कारण की काही गोष्टी मला कमेंट आलेले, प्रत्येक गोष्ट हे तुम्हाला मी नाही सांगू शकत. जे शॉर्टकटमध्ये सांगायचं आहे ना ते सांगते मी तुम्हाला. हे संसाराचं कसं असतं, संसार तोडायचं म्हणलं म्हणजे ना, एक 5 मिनटाचं काम नाही. आणि संसार जोडायचं म्हणलं ना तर अख्खं आयुष्य जातं, पण तो संसार जोडल्या जात नाही. तोडायला वेळ लागत नाही, जोडायला अख्खं जवानीचं म्हातार पण होतं, पण तो संसार जोडल्या जात नाही. असं असतं संसाराचं. संसारामध्ये 4 शब्द इकडचे तिकडं होतात, पैशाहून भांडणं होतात, आईवडिलांहून होतात, काही विषय असतो. त्याच्यामुळं ना, जिथल्या गोष्टी तिथं सोडून दिले ना, तो संसार थोपल्या जातो. आणि विश्वास ठेवणं एकमेकावर, विश्वासाने ना गाडा पुढं चालतो संसाराचा. आणि मला कोणीतरी विचारलं तुम्ही कामाबद्दल, काल पण असाच व्हिडिओ टाकला होता मी कामाबद्दल. तर हो, मी पहिल्यापासून माझ्या नवऱ्याला सपोर्ट करते कामाबद्दल, हर गोष्टीमध्ये. त्यांच्या शब्दाचा, त्यांचा मानपान ठेवून त्यांना कामाबद्दल मी टेन्शन देत नाही कसलं त्यांना. तुम्हाला सांगू का, तुम्ही म्हणत असताना एवढं का तुम्ही करता? कारण की असा वेळ होता माझ्यावरती लग्नाच्या आधी किंवा नंतर, कितीतरी वाईट काळामध्ये त्यांनी मला समजावून घेतलेलं आहे, किती सपोर्ट केलेलं आहे. पैसा म्हणजे सगळं काही नाही आहे. तुम्हाला वाटत असेल पैसा म्हणजे सगळं काही, पैसा पण पाहिजे, नाही असं नाही, संसारात पैसा पण पाहिजे, पण कुठंतरी नातीसुद्धा पाहिजेत, कुठंतरी मनसुद्धा पाहिजे माणसाला. एक दुसऱ्याला समजून घेणारा माणूस पाहिजे. 4 पैसे नसले तरी चालते ना आपल्याकडं,
पण समोरच्या व्यक्तीने समजून घेतलं ना, तो एक खूप मोठा आधार असतो. मला माहीत नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडतो आहे की नाही, काही चुकीचं बोलत नाही मी, पण घरात अन्न जरी नाही शिजलं, त्या नवऱ्याने समजून घेतलं ना, किंवा त्या बायकोने समजून घेतलं, जाऊ देऊ आज थोडासा दिवस, आज काही नाही घरामध्ये, दोघं समजून घ्या की कोण नाही ते कोण काहीतरी मार्ग भेटेल. एक मनाला शब्दाचा आधार देणं हे सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. पैसा म्हणजे सगळं काय नाही आहे, या संसारात सगळं पाहिजे. माया, ममता, प्रेम, पैसा, नाती सगळं पाहिजे, तर ते घर टिकलं जातं. मला माहीत नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे ह्याच्यावर, मला जेवढं जे माझ्या घरात आहे ना ते बोलते मी, दुसरे कोणाहून नाही बोलत तुम्हाला, की दुसऱ्याहून तुम्हाला असे टोमणे देऊन बोलते असं काही नाही आहे. पण हे पुढं न्यायला ह्याला सगळ्याचा हातभार पाहिजे. आणि मी आज माझ्या नवऱ्याला एवढा सपोर्ट करते ना, पैसे पाण्याचं नाही, कष्टाचाच, एक मन जपण्याचा, चांगुलपणाचा, त्या की त्यांना राग नाही आला पाहिजे, त्यांना वाईट नाही वाटलं पाहिजे, त्यांना कुठं दुःख नाही लागलं पाहिजे. खूप सपोर्ट करते मी, कारण की त्यांनी वाईट काळात मलासुद्धा खूप सपोर्ट केला, शब्दाचा खूप सपोर्ट केला, खूप समजावून घेतलं मला त्यांनी. मी येडी होती, मला काहीच कळत नव्हतं. ज्या टायमाला मुंबईमध्ये आले ना मी लगीन करून, काहीच कळत नव्हतं, ना आई नव्हती, ना बाप नव्हती, ना कोण नव्हतं. लोक मला म्हणायचे हिला आईबाप आहेत का नाही, तर कोणी येत नाही, तर ही रस्त्यावर उचलून आणली का काय. आणि खरंच रस्त्यावर उचलून आणली होती त्यांनी मला. आईबापाचा विशेष नव्हता, रस्त्यावर राहायचे, रस्त्यावर उचलून आणून लग्न केलं तर त्यांनी माझ्यासंग. मग अशा नवऱ्याला मी सपोर्ट नको करू तर काय करू, मला सांगा तुम्ही. भले ते आज मला काही पण बोलू, एवढं त्यांचे उपकार आहेत माझ्यावर. 4 माणसात बसवलं त्यांनी मला. वळण नव्हतं अजिबात, मला अजिबात वळण नव्हतं. कोणाला कसं बोलायचं, कोणाला काय बोलायचं, कोण कोणाचं नात्याचं तर भानच नव्हतं कधी. नातं काय म्हणतात आणि कोण काय म्हणतं ह्याचा कधी विशेष नव्हता. पहिल्यापासून त्यांनी मला लहान बाळासारखं, लहान मुलासारखं समजवता आले. आत्तापर्यंत समजवतात, असं काय नाही, ते आत्तापर्यंत समजवतात मला. वाईटचा विषयच नाही कधी. म्हणून मी आज काम केलं, घर चालवलं, तिथं कुठं बिघडलं, काहीच नाही बिघडलं. तिथं माझ्या मुलांसाठी करते, त्यांचे एकट्याचेच मुलं आहेत का, माझे मुलं आहेत, घर परपंच, सासू सासरे सगळे माझे आहेत. हे मानलं तर माझे, एक टिकवायचं म्हणलं आणि मानलं तर माझे, नाही तर काही नाही, कोण नाही कोणाचं. तर हा संसार आहे ना, मी असा एकदम घट्ट धरून पुढं चालवलेला आहे. इथं कुठं तडा नाही गेला पाहिजे. लई मोठीत धरून चालवलेलं आहे पुढं. लई वेदना सोसलेले आहेत आम्ही, खूप त्रासातून बाहेर पडलेली आहे मी. तुम्ही काही अशा वावटवाणी कमेंट करता ना, चुकतं आहे तुमचं. एक स्त्री आहे ना, तिला शब्दाचा सपोर्ट असला ना, एक 4 शब्द गोड बोलण्याचा सपोर्ट असला ना, ती काही करू शकते परिवारासाठी. की माझा परिवार आहे म्हणून, माझे माणसं आहेत, माझे सासू सासरे नाते हे सगळे माझे आहेत, त्याच्यासाठी ती स्त्री काहीही करू शकते. किती त्रास खाऊ शकते तिच्या संसारासाठी, किती कष्ट करू शकते, कारण की हे सगळे माझेच आहेत. पण तिला ना 2 गोडीच्या शब्दाची खूप अपेक्षा असते. तसे मला एवढे ह्यांनी वाईट काळामध्ये मला एवढं समजून घेतलेलं आहे. मला आता काही फरक पडत नाही, ते काम करू, ते वाईट बोलू, ते काही म्हणू, ह्याच्याबद्दल माझा काही वाद नाही आहे. पण शेवटपर्यंत मी माझ्या नवऱ्याला साथ देणार, शेवटपर्यंत. आता आहे थोडीशी तब्येत त्यांची, पण बरं आहे. थोडं गावाला गेल्याच्यानंतर थोडंसं त्यांना बरं वाटायला लागलं, टेन्शन फ्री आहे जरा. पण ही तुम्ही काही कमेंट केली ती ना, त्याच्याबद्दल हा व्हिडिओ बनवला मी. मुंबईमध्ये आलते ना नवीन, 15 वर्षाची होती. त्या टायमाला कितीतरी माझ्या घरातल्यांनी सगळ्यांनी पण खूप समजावून घेतलेलं आहे मला. नवरा बायकोचं नातं ना विश्वासाने टिकलं जातं. तिथं विश्वास तुटला तिथं खेळ संपला. नवरा बायकोचा विश्वास जर तुटला, काय नाही मग ह्याचं त्याचं ऐकून वाईट बोलणं, शेक करणं, तू ह्याच्या संग का बोलली, तू त्याच्या संग का बोलली, असा विषय तर माझ्या संसारात कधी नाही आहे, कधीच नाही असा विषय. कोणासंग बोल बस, कितीतरी लेडीज संग बोलते बसते, काही नाही. तू का कुठं बसाय गेली, का बोलली, पण ते मलाच आवडत नाही आहे. माझं घरावर, माझ्या घरातल्या माणसांवर, मुलांवर, कामावर खूप प्रेम आहे माझं. जिथं बोलायचं तिथंच बोलायचं, जिथं आपल्याला नाही आवडत तिथं बोलायचं नाही, असं काम आहे माझं. आणि आपलं घर आहे, आपल्या घराला आपण सपोर्ट नाही करायचं तर कोणी करायचं, मला सांगा ना.
मी माझ्या परिवाराला मीच सपोर्ट करणार ना, का दुसरे बाहेरचे येणार आहेत का सपोर्ट करायला? आपली मुलं सांभाळायला दुसरे येणार आहेत का? नाही. आणि मी कोणाच्या विश्वासावर बसणारी बाई नाही आहे. कोणी मला दिलं तरच मी खाईन अशी नाही आहे. मी स्वतःच्याच कष्टाने पुढं चालणारी बाई आहे. पहिल्यापासून लहानपणापासून एकटीच होते आणि स्वतःच खरं करायची मी, आणि स्वतःच्याच कष्टाने इथपर्यंत चालत आलेली आहे. असं म्हणू नका की ताई अशा का बोललात तुम्ही मला. जे माझ्या मनाला असं वाटलं सांगावा नवरा बायकोबद्दल ते तुम्हाला सांगितलं. लय विश्वास लागतो दोघांचं नातं टिकण्यासाठी. लय मन सरळ साफ, सगळ्याला आपलं मानणं हे लय गरजेचं आहे. खरं आहे की नाही तुम्ही मला सांगा. ते आपला परिवार आहे तर सगळं. एकट्या बायला काय आहे. आज माझा नवरा आज 9-10 वर्ष झालं, 10-12 वर्ष झालं ते घरातच आहे. तेव्हापासून माझं हे सगळं मी हँडल करते. एकच मनात अपेक्षा ठेवा की आज ना उद्या दिवस चांगले येते. दिवस बसून राहत नाहीत. सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. तुम्ही असं नका म्हणत आहे अशा कामात येतात, पण प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही. कुठं तरी ना काहीतरी बिघडा असतो, कुठं तरी त्रास असतो. वेळ काळ सगळ्या सांगून येत नाही का. आणि एखाद दिवशी जे सत्याने चाललं ना, एखाद दिवशी सत्याचा न्याय होतो, सत्याचा दिवा लागतो. कधी ना कधी चांगले दिवस येतात. फक्त हार मानायची नाही. मी कधीच हार मानली नाही. तुम्हाला सांगू, मी उपाशी बसले ना तरी चालेल, पण घरातल्यांना कधी दुःख दिलं नाही आहे मी. आणि तुम्ही काय सांगता मला, तुझं असं झालं पाहिजे आणि तुझं तसं. दुसऱ्याबद्दल कधी वाईट विचार कधीच करू नये, आणि मी कधीच करीत नाही. भले परिस्थिती माझी नाजूक आहे, खूप नाजूक परिस्थिती आहे माझी. माझं मन लय मोठं आहे. माझ्यापाशी कोणी काही बोला, मी समंदर आणि साफ मनाने माफ करते. मी कधी इमानदारी सोडू नाही माणसाने. ज्या माणसाने आपल्यासाठी केलं आहे, आपल्यासाठी झटलेत, आपल्यासाठी त्रास काढला आहे, त्या लोकांना कधी विसरायचं नाही. त्या दारात 2 पाण्याचे घोट पेलो असलं ना तरी ते विसरू नाही कधी. असे लोक काय आहेत तर खूप केलं आणि विसरून गेले. खूप त्यांच्या संसाराला हातभार लावला, पैशा पाण्याला, प्रत्येक गोष्टीत मदत केली, पण विसरतेत लोक. जाणीव नाही आहे त्या गोष्टीची. असे लोक भरपूर आहेत. जाणीव ठेवायची कधी पण. आणि तीच मी आज जाणीव ठेवते की माझ्या नवऱ्याने मला वाईट काळामध्ये खूप साथ दिलेली. आज त्यांच्यावर थोडी परिस्थिती नाजूक आहे, तर मी साथ का नको देऊ त्यांना. कमेंटमध्ये नक्की सांगा मला. काही चुकीचं बोलले तर नक्की कमेंटमध्ये सांगा.